भिक्कवे चारिकम बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय आत्तानुहिताय आदि कल्याणम मध्य कल्याणम अंत कल्याणम हा बुद्धांनी दिलेला उपदेश आहे। याचा अर्थ असा आहे, भिक्षूंनो, अनेकांच्या हितासाठी, अनेकांच्या आनंदासाठी लोकांबद्दल दयाळू राहा, स्वतःचेही भले करा, सुरुवातीपासून शेवटपर्यंत सर्वांचे भले करा। शहीद सचिन यादवराव वनंजे यांना प्रथम श्रद्धांजली अर्पण करतो। परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांच्याबरोबर पत्रकार परिषदेला संबोधित करणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर वेमिका सिंह यांनी संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले। त्यांच्या सैन्य दलातील दिमागदार कामगारीला सल्यूट मित्रो। या देशामध्ये प्रत्येक महामानवांनी पहिल्यांदा महिलांचे मजबूतीकरण केले। महात्मा फुलेंना आणि माता सावित्रींना आज खरी श्रद्धांजली वाहण्याचं काम कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर वेमिका सिंह यांनी आपल्या कार्यातून केलेले आहे मित्र। तथागत भगवान बुद्ध आपल्याला 5 शील दिलेले आहेत। जो कोणी या 5 शीलपैकी एकही शील तोडतो तेव्हा त्याला पहिल्यांदा निसर्ग शिक्षा करतो आणि नंतर त्या देशातला कायदा देखील त्या व्यक्तीला शिक्षा देतो। आमच्या देशातला सुद्धा संविधान या 5 शिलेवरच अवलंबून आहे। जगातल्या कुठल्याही तुरुंगामध्ये जाऊन आपण तिथल्या आरोपीला विचारलं, तू तेथे कसा पोहोचलास, तो आरोपी असे सांगेल, 5 शीलपैकी एक शील तोडलो आणि या ठिकाणी येऊन पोहोचलो। आणि कुठल्याही धर्माचा जातीचं घर असू द्या, त्या घरामध्ये दीर्घकाळ टिकणारा आनंद समाधान असेल तर समजायचं त्या घरामध्ये या 5 शीलाचं पालन होत आहे। पानातिपाता वेरमणी सिक्खापदं समाधियं। या शीलाचा अर्थ आहे, जीव हिंसेपासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करत आहे। कोणत्याही प्राण्यांची हिंसा न करणे व त्याला इजा न करणे किंवा इतरांना वाईट शब्दानं बोलणे हे एक प्रकारचे हिंसाच आहे। आदिन्न दाना वेरमणी सिक्खापदं समाधियं। याचा अर्थ मित्रो, मी चोरी करण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करत आहे। चोरी न करणे अर्थात दुसऱ्याच्या मालकीची वस्तू न बळकावणे। कामेसु मिच्छाचारा वेरमणी सिक्खापदं समाधियं। याचा अर्थ मी व्याभिचारापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करत आहे। कोण्याही महिलांबद्दल वाईट विचार न करणे। चौथं आहे मुसा वादा वेरमणी सिक्खापदं समाधियं। याचा अर्थ मी खोटे बोलण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करत आहे। 5वं आहे सुरामेरय मज्जपमाद ठाना वेरमणी सिक्खापदं समाधियं। याचा अर्थ मी मद त्याचप्रमाणे मोहात पडणाऱ्या इतर मादक वस्तूच्या सेवनापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करत आहे। प्रत्येक मनुष्य जे जे काही करतो त्याचे मूल्यमापन करण्यासाठी त्याच्यापाशी काही एक परिमापन असले पाहिजे की ज्याच्यामुळे तो आपला चांगल्या अथवा वाईट वर्तणुकीचे मोजमाप करू शकेल। आणि ही 5 तत्वे माणसाच्या चांगल्या अथवा वाईट कृतीचे मोजमाप करण्याचे मापदंड आहे मित्रो। सिद्धार्थ गौतमाचे वय 20 वर्ष झाले होते। ते शक्य संघातले राजपुत्र होते आणि त्या संघाचा सदस्यत्व घेण्यासाठी सिद्धार्थ गौतम करिता ही योग्य वेळ झाली होती। शाक्य सेनापती संघातील सर्व नियमाचे पालन करून सिद्धार्थ गौतमास सदस्यत्व दिले। सेनापती सिद्धार्थांना उद्देशून म्हणतात, मी तुला सर्वप्रथम संघ सदस्याचा कर्तव्याची जाणीव करून देत आहे। पुरोहित म्हणाले। त्यानंतर क्रमवार त्यांनी ही कर्तव्य कथन केली। तू तन मन धनाने शाक्यांच्या हितांचे संरक्षण केले पाहिजे।
तू संघाच्या सभांना अनुपस्थित राहता कामा नये. एखाद्या शाक्याच्या आचरणातला कोणताही दोष तुला आढळून आल्यास भय किंवा पक्षपात न बाळगता सर्व समक्ष कथन केले पाहिजे. तुझ्यावर एखाद्या गुन्ह्यासंबंधी दोषारोपण करण्यात आल्यास तू त्याचा राग मानू नये. तुझा दोष असेल तर स्वीकारावे, नसेल तर तसे स्पष्ट सांगावे. यापुढे पुरोहित म्हणाले, यानंतर मी तुला हे सांगणार आहे कशामुळे संघाच्या सदस्यत्वासाठी अपात्र म्हणून घोषित केले जाते. जर तू बलात्कार केला असेल तर तू संघाचा सदस्यत्व राहू शकणार नाहीस. जर तू हत्या केली असेल तर तू संघाचा सदस्यत्व राहू शकणार नाहीस. जर तू चोरी केली असेल तर तू संघाचा सदस्य राहू शकणार नाहीस. तू खोटी साक्षी दिल्याचे सिद्ध झाल्यास तू संघाचा सदस्य राहू शकणार नाहीस. शाक्यांच्या राजाच्या सीमेवरच कोलियांचे राज्य होते. या दोन्ही राज्याच्या सीमा रोहिणी नदीने विभाजित केल्या होत्या. रोहिणीचे पाणी शाक्य आणि कोलिय हे दोघेही ओलिताकरिता उपयोगात आणीत असत. प्रत्येक हंगाम प्रसंगी शाक्य आणि कोलियात रोहिणीचे पाणी प्रथम कोणी आणि किती घ्यावे याविषयी विवाद होत असे. अनेकदा या विवादाचा परिणाम भांडणात तर काही वेळा युद्धातही होत असे. सिद्धार्थ 28 वर्षाचा झाला. त्या वर्षी शाक्यांच्या सेवकात आणि कोलियांच्या सेवकात पाण्यावरून मोठा संघर्ष झाला. संघर्षात दोन्ही पक्षातील लोक जखमी झाले. जेव्हा शाक्य आणि कोलिय यांना या घटनेची माहिती मिळाली तेव्हा दोन्ही पक्षांनी या विषयाचा युद्धाने कायमचा सोक्षमोक्ष लावण्याचे ठरवले. सिद्धार्थ गौतम या युद्धाचा विरोध केला. तेव्हा त्यांना सांगण्यात आले की तुम्ही क्षत्रिय धर्माचे आहात. तुम्हाला युद्ध करणे हा तुमचा धर्म आहे. तेव्हा सिद्धार्थ गौतम म्हणतात, धर्म मला जो समजला तो असा की शत्रुत्वाने शत्रुत्वाचा नाश होत नाही. शत्रुत्वावर फक्त मैत्रीनेच विजय संपादन करता येते. सिद्धार्थ गौतमाला उद्देशून सेनापती म्हणाले, संघाचे सदस्यत्व स्वीकारताना घेतलेल्या प्रतिज्ञाचे तुला स्मरण आहे काय? जर त्यापैकी तू एकही प्रतिज्ञेचे भंग केला तर तुला लोकनिंदेला समोर जावे लागेल. सिद्धार्थ उत्तरला, तो होय, मी तन मन धनाने शाक्यांच्या हित रक्षणाची प्रतिज्ञा केली होती. पण मला हे युद्ध शाक्यांच्या हितांचे आहे असे वाटत नाही आणि माझ्यासाठी शाक्यांच्या हितापुढे लोकनिंदेचे काय मोल. सिद्धार्थ गौतम यांना 3 प्रकारचे शिक्षा सुनावण्यात आली. त्यापैकी एक त्यांना स्वीकारणे गरजेचे होते. पहिलं देश त्यागाची शिक्षा, दुसरं फाशीची शिक्षा आणि तिसरं कुटुंबासह सामाजिक बहिष्कार. त्यानुसार सिद्धार्थ संघाला उद्देशून म्हणाला, कृपया माझ्या कुटुंबाला दंडित करू नका. जमीन हे त्यांच्या उपजीविकेचे एकमेव साधन आहे. जमीन जप्त करून त्यांना निराधार करू नका. ते निर्दोष आहेत. तुमच्या अपराधी मी आहे. माझ्या अपराधाची शिक्षा मलाच भोगू द्या. मला फाशीची किंवा देशत्यागाची तुम्हाला योग्य वाटेल ती शिक्षा द्या. मी ते स्वइच्छेने स्वीकारेन. तुम्हाला अभिवचन देतो की मी त्याविरुद्ध कौशल नरेशाकडे निवेदनही करणार नाही. सिद्धार्थ गौतम अशा प्रकारे युद्धाला विरोध करतात. युद्ध काही मोजक्या लोकांच्या इच्छेसाठी किंवा सत्ता टिकवण्यासाठी करत असतात. अरे तुम चाहते क्या हो? देखो राजा, तुम्हारी प्रजा तुमसे नाराज है, हमारी जनता हमसे नाराज है. तुम्हारी प्रजा तुम्हें गद्दी से हटा देगी, हमारी जनता हमको कुर्सी से हटा देगी. अब इस मुश्किल का एक ही हल है,
तुम हमारे खिलाफ जंग छेड़ दो, हम तुम्हारे खिलाफ जंग छेड़ देंगे। तुम हमारे खिलाफ जहर उगलना, हम तुम्हारे खिलाफ जहर उगलेंगे। तुम देशभक्ति का भाषण देना, हम भी देशभक्ति का भाषण देंगे। देशभक्ति का ये नशा कम से कम 5 साल तो चलेगा ही। 5 साल तुम्हारी गद्दी और हमारी गद्दी महफूज। उसके बाद फिर कोई और टूर्नामेंट खेलेंगे। त्यामध्ये सर्वसामान्य लोकांचे जीवन उद्ध्वस्त होतोय। म्हणून सिद्धार्थ गौतम यांनी युद्धाचा विरोध केलेला होता मित्र। ना दुःखाशी संघर्ष ना सुखाशी सलगी, अलिप्तेची कला आपल्याला सुख दुःखाच्या पलीकडे घेऊन जाते। ही कला शिकण्यासाठी तुम्हाला दिवसभर सुख दुःखावर मनन करण्याची गरज आहे। तुम्ही सकाळपासून रात्रीपर्यंत कोणकोणत्या गोष्टीमध्ये गुंतून जाता त्याचे निरीक्षण करा। आपल्या आयुष्यात एकदा डोकावून पहा, कोणत्या व्यसनात कुठल्या प्रकारच्या प्रशंसनेने कोणत्या इंद्रियांशी तुम्ही आसक्त होता हे जाणून घ्या। ज्या गोष्टीबाबत तुमचे आकर्षण अधिक असेल ती तुम्हाला अधिक सुखद वाटू लागेल। जी गोष्ट तुम्हाला आवडत नाही तिच्याविषयी दुःखद भावना निर्माण होतात। उदाहरणार्थ मित्रो, एखादी व्यक्ती बाहेर जाते वेळेस शूज खूप सुंदर पद्धतीने पॉलिश करून बाहेर निघालेली आहे। मग ती व्यक्ती बसमध्ये जातो, तेव्हा त्या बसमध्ये फार गर्दी असते, त्यामुळे तो व्यक्ती उभा राहून प्रवास करीत असतो। त्या गर्दीमध्ये कुणीतरी चुकून त्याच्या बुटावर पाय ठेवतो आणि त्याचे शूज खराब होतात। गर्दीमध्ये ही घटना घडून जाते। ती व्यक्ती बसमधून उतरल्यानंतर तो पाहतो, तो व्यक्ती जर विचार केला बसमध्ये गर्दी असल्यामुळे कोणीतरी चुकून ठेवला असेल बुटावर पाय, तेव्हा त्याला कुठलाच त्रास होणार नाही। समजा जर ती व्यक्ती तेथे असं विचार करू लागला की मी एवढी मेहनत केलो, ते मेहनत वाया गेली आणि किती चकाचक दिसत होते, माझे शूज खराब झाले, ह्या गोष्टी फक्त माझ्याच नशिबाला का येतात, तेव्हा तुमचं मन तुम्हाला दुःखात टाकण्याचं काम करते। बुद्ध आणि आनंदा धम्मदेसना म्हणजे लोकांना चांगला विचार समजून सांगण्यासाठी दुसऱ्या गावी जात होते। तेव्हा रस्त्यामध्ये एक नदी होती। त्या नदीला पाणी फार जोरात धावत होतं। तेव्हा त्याच नदीकाठी एक वेश्या होती। तिला नदी पलीकडे जाता येत नव्हतं। तेव्हा ती गोष्ट तथागत भगवान बुद्ध समजून घेतले होते आणि बुद्धांनी त्या वेश्याला आपल्या पाठीवर घेतलं आणि नदी पलीकडे नेऊन सोडले। मग आनंदा पाहताच राहिला। ती गोष्ट तो फार मनावर घेतला। तो पहिल्या दिवशी फक्त विचार करीत राहिला। मग दुसऱ्या दिवशी तो बुद्धाला विचारला, तथागता, काल ज्या स्त्रीला तुम्ही पाठीवर घेतलात ती वेश्या होती, ते तुम्हाला माहित होतं, तरी पण तुम्ही तिला पाठीवर घेऊन नदी पलीकडे सोडलात। ही घटना बघणारे लोक काय समजतील? मला पण ही घटना आश्चर्य करून सोडणारी होती। तेव्हा बुद्ध म्हणतात, आनंदा, ही घटना काल घडलेली आहे। ती महिला माझ्या पाठीवरून तेव्हाच उतरली, पण ती घटना तुझ्या मनावरून का उतरत नाही? आपण कुठलीही गोष्ट किती मनावर घ्यायचं हे आपण ठरवलं पाहिजे। आपण आपल्या जीवनाचा बराच भाग दुसऱ्यांच्या कार्याबद्दल चूक का बरोबर शोधण्यात वाया घालत बसतो। म्हणून मी स्वतः काय चांगलं केलं पाहिजे हा विचार आपण केलं पाहिजे। माझं वैयक्तिक मत आहे, वेश्या पण एक माणूसच असते। जास्तीत जास्त वेश्या हे गोरगरीब घराण्यातले असतात। महिलांच्या कमजोरीचा फायदा घेऊन इथली भांडवलदारी व्यवस्था महिलांना वेश्या बनवते। जास्तीत जास्त घटना असे असतात। माणूस हा सामाजिक प्राणी आहे। या जगातला प्रत्येक व्यक्तीला समाजामध्ये आपल्याला सन्मान मिळावा या विचार प्रत्येक मानवाच्या मनात असतो। जिवंतपणात मृत्यू पत्करून जगणारे म्हणजे हे वेश्या असतात। आपण माणूस म्हणून समाजातला अशा घटकांबद्दल सुद्धा एक वेळेस विचार केला पाहिजे।
म्हणून बुद्धांनी त्या काळात प्रसिद्ध असलेली आम्रपाली हिला दीक्षा दिली आणि आम्रपाली सुद्धा अरहंत पद गाठलं होतं. मित्रहो, बुद्धत्वाकडे जाण्याचा पहिला टप्पा म्हणजे अरहंत पद आहे. तो अरहंत पद त्या काळातली आम्रपाली ही हा पद गाठला होता. मित्रो, 2500 वर्षापूर्वी तथागत भगवान बुद्ध सांगतात, आपल्या जीवनातला वेळ आपल्या आणि आपल्या समाजातल्या लोकांच्या हितासाठी घालवलं पाहिजे. कुठला तरी चमत्कार, कुठल्याही औपचारिक गोष्टींमध्ये अडकून पडू नये. जीवनामध्ये आवश्यक असलेल्या गोष्टीवरच आपण काम केलं पाहिजे. तथागत भगवान बुद्धाला एवढं ज्ञान प्राप्त झालं होतं की एखाद्या झाडाचं पान किती मिनिटाने आणि किती सेकंदाने गळून पडेल ही घटना सांगण्याची क्षमता त्यांच्यामध्ये होती. पण ते प्रबोधनामध्ये अशा चमत्कारी गोष्टी सांगायचे नाही, कारण ही लोकांच्या जीवनातली आवश्यक असणारी गोष्ट नव्हती. लोकांच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे दुःख होते. भगवान बुद्धांना ते दुःख दूर करण्यासाठी त्या दुःखांचा कारण सांगायचे आणि त्यांचं दुःख दूर करायचे. तथागत भगवान बुद्ध सारनाथ येथे वास्तव्य करत असते वेळेस एका मुलाला साप चावल्यानं तो मरण पावला होता. त्याची आई खूप रडत होती. ती इतकी रडत होती, वेड्यासारखं लोकांना विनंती करत होती, माझ्या मुलाला वाचवा. असं बराच वेळ गेला हो. तेव्हा एका व्यक्तीने त्या महिलेला सांगितले, आपल्या गावामध्ये तथागत भगवान बुद्ध आलेले आहेत. बऱ्याच लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन आणलेले आहेत. लोकांचं दुःख दूर करतात. तू पण जा. दुःख दूर होईल ते ऐकून ती महिला आपल्या बाळाला खांद्यावर घेऊन तथागत भगवान बुद्धाकडे गेली आणि बुद्धाला विनंती करू लागली, काहीतरी चमत्कार करा आणि माझ्या बाळाला वाचवा. अशा पद्धतीने तथागत भगवान बुद्धांना विनंती करत होती. तेव्हा तथागत भगवान बुद्ध त्या महिलेला म्हणतात, मी तुझ्या बाळाला वाचवतो, पण तुला एक काम करावं लागेल. ती महिला तयार झाली. तथागत भगवान बुद्ध सांगतात, या गावामध्ये कुठल्याही एका घरामधून 5 तांदळाचे दाणे आण. पण त्या घरामध्ये कोणाचाही निधन झालेलं नसावं. महिला लगेच तयार झाली आणि ती महिला लोकांना घरोघर जाऊन विनंती करू लागली, 5 तांदळाचे दाणे द्या. लगेच प्रश्न करू लागली, तुमच्या घरामध्ये कुणाचंही निधन झालं नाही ना? त्या प्रत्येक घरांमध्ये सांगू लागले, आमच्या घरामध्ये कोणाचं तरी निधन झालेले आहे. बऱ्याच घरांमध्ये सांगितले, आमच्या पण घरामध्ये एका बाळाचं निधन झालेले आहे. ती महिला खूप घर फिरली. तेव्हा तिला कळालं, या जगामध्ये प्रत्येक घरामध्ये कोणाचं तरी निधन झालेले असतं. तेव्हा ती सत्य स्वीकारते. तथागत भगवान बुद्धांना अभिवादन करते. तेव्हा बुद्ध सांगतात, या विश्वामध्ये ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू आहे. हेच अंतिम सत्य आहे. हे समजून घेऊन आपल्या बाळाचा अंतिम संस्कार करून ती सुद्धा भिक्खुनी होते. लोकांच्या हितासाठी पूर्ण आयुष्यभर काम करत फिरते. महापरिनिर्वाणाच्या वेळेस तथागत भगवान बुद्ध आपल्या अनुयायांना सांगतात, आत्त दीप भव, म्हणजे स्वयंप्रकाशित व्हा. परंपरेनं आलेली कुठलीही गोष्ट जशाच तसे स्वीकारू नका. आपल्या सद्सद विवेक बुद्धीच्या कसोटीवर तपासून पहा. ती सत्य असेल तरच स्वीकारा. स्वतःच्या आणि इतरांच्या हितासाठी नवीन मार्ग शोधून काढा, असे तथागत भगवान बुद्ध सांगतात. मित्रो, जगाच्या कल्याणासाठी सातत्यपणे काम करणारे तथागत भगवान बुद्ध या जगामध्ये शांतता आणण्यासाठी सातत्यपणाने काम केले. म्हणून तथागत भगवान बुद्धाला महाकारुण्य तथागत भगवान बुद्ध असे म्हणतात. अशा महाकारुण्य तथागत भगवान बुद्धांना मी त्रिवार वंदन करतो.